नमस्कार मित्रांनो. तर आपण उभे आहो दप्तरी 354 या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये. तर ही व्हरायटी आमच्या काकाने लावलेली आहे आणि याचं अंतर जे आहे हे 4 फुटाच्या बेडवर 3 लाईनचा प्रयोग या ठिकाणी केला आहे. या शेतामध्ये अगोदर जे रब्बीमध्ये होतं ते म्हणजे मका होता आणि मका काढल्यानंतर शून्य मशागतीमध्ये फक्त त्याच्यामध्ये जे फनकट वगैरे आहेत ते खुरपताना काढून घेतलेले आहेत आणि मक्याचे अवशेष काही त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील, बघू शकता. हे मक्याचे अवशेष वगैरे आहेत. तर ही 4 फुटाच्या बेडवर 3 लाईनीचा प्रयोग याच्या त्या ठिकाणी केलेला आहे. जमीन काय एवढी भारी नाही आहे आणि साधारण ही व्हरायटी साधारण 105 दिवसामध्ये येणारी व्हरायटी आहे आणि जबरदस्त व्हरायटी आहे. याच्यामध्ये येलो मोजॅक अटॅक असं कुठं दिसत नाही. तर एक जबरदस्त व्हरायटी आहे दप्तरी 354 आणि शेंगाची संख्यासुद्धा चांगल्या पद्धतीची आहेत, होऊ शकता. आपण थोडेसे मोकळ्या जागेवर दाखवत आहोत. थोडंसं मधल्या भागामध्ये शेंगाचं प्रमाण ज्याला म्हणतो आपण हे कसं आहे आपण पाहू. दप्तरी 354ला बाकीच्या व्हरायटीपेक्षा 354 व्हरायटी चांगली वाटते मला, पाहू शकता. 354 आणि ही टोकन पद्धतीने लागवड केलेला प्लॉट आहे. 2 रोपातील अंतर 6 इंच म्हणजे संपूर्ण 12 दाता होते याला आणि एकरी बियाणे या ठिकाणी लागले असेल साधारण 21 ते 22 किलो बियाणं या ठिकाणी लागते, कारण की एका ठिकाणी 2-2, 3-3 बिया आपल्याला दिसत आहेत, पाहू शकता. दप्तरी 354 व्हेरायटी ही जबरदस्त आहे. यावर्षी बरेच शेतकऱ्यांनी पांढऱ्या फुलाच्या सोयाबीन लावलेले आहेत आणि आपण सुद्धा एक व्हिडिओसुद्धा टाकला होता की पांढऱ्या फुलाच्या सोयाबीनमध्ये रोगप्रतिकारशक्ती ज्याला म्हणतो आपण ही सर्वात जास्त आहे. येलो मोजॅक अटॅक नाही आहे. त्याचबरोबर आकस्मिक मर चारकोल रॉटचा जो अटॅक आहे बाकीच्या व्हरायटीमध्ये जो येतो तो या व्हरायटीमध्ये फार कमी आहे, जो की पांढऱ्या फुलाच्या सोयाबीन आहेत त्या व्हरायटीमध्ये. तर जबरदस्त व्हरायटी आपल्याला वाटते ही दप्तरी 354. तर आपण कोणी दप्तरी 354 व्हरायटी लावली असेल तर कमेंट करू शकता आणि आपल्या प्लॉटची कंडिशन काय आहे किंवा मग व्हरायटी कशी वाटते काय नाही हे कमेंटमध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून पुढील वर्षी जे आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होईल. म्हणजे व्हरायटी निवडावी, ही व्हरायटी लावण्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे त्या ठिकाणी त्यांना कळेल. तर ही साधारण 3 एकर शेतामध्ये लावलेली आहे दप्तरी 354. तर आपण सर्व व्हरायटीचे जे व्हिडिओ आहेत हे एक स्टेप बाय स्टेप आपण घेत आहोत आणि नंतरसुद्धा एक व्हिडिओ आपले येतील याच्यामध्ये, कारण की सध्याला सोयाबीनची अवस्था म्हणजे ती बारीक शेंगा आहे आणि शेंगा भरल्यानंतरसुद्धा आपण याचे व्हिडिओ टाकणार आहोत. प्रत्येक प्लॉटची व्हिडिओ जे आहे हे आपण काय काय कशी कंडिशन आहे कोण्या पिकाची काय नाही हे संपूर्ण आपण व्हिडिओ हे टाकत राहणार आहोत. आणि या वरच्या बाजूला आपला जो आहे हे भारत आहे, म्हणजे एक शेत आडून हे काकाच्या शेतामध्ये दप्तरी 354 व्हरायटी पांढरे फुलं येतात. बाकीच्या जे व्हरायटी आहेत जसं की 1135 त्यानंतर मालविका, उन्नती थोडीफार पानं सेमच दिसतात आणि थोडासा फिकट पांढरा कलर, एकदम गडद हिरवा नाही. तर अशा पद्धतीच्या हे व्हरायटीचे आहेत, हे मिळत्या जुळत्या स्वरूपाच्या त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. कंडिशन वगैरे प्लॉटची सध्या तरी बरी आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सरीवरंबा जे आपण म्हणत आहोत ते करा, कारण की याच्यामध्ये फायदा आहे. कारण की शून्य मशागतीमध्ये सुद्धा हा शेत जे आहे एकदम पॅक झालेला आहे, जमीन हलक्या स्वरूपाची आहे. तर कसं वाटतं मित्रांनो दप्तरी 354? साधारण 3 दाणे आणि 4 दाणे शेंगा याला दप्तरी 354ला राहतात. अशा पद्धतीची व्हरायटी आहे.